गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बोलो आदिशक्ती माता जी श्री निर्मला देवी की जय। शतकिरणा उजळी सहज हृदया चित्तात आला रे प्रकाश रवी उदया तिमिराची गेली गेली रे गेली लया उधळीत शतकिरणा उजळी सहज हृदया लहरी झरती वाहती चैतन्याची दिन 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 ता दुमदुमीच्या नादा संगे दिन दिन ता दुमदुमीच्या नादा संगे निर्मलेच्या मंदिरात घंटानाद गजरी निर्मलेच्या मंदिरात घंटानाद गजरी जय जय बोला कोटी कोटी कंठानी जय जय बोला कोटी कोटी कंठानी भविष्याच्या पहाटेच्या प्रहरी संपरी ईश्वरी आरवी यांबरी संपरी ईश्वरी करी वंदन नवयुवका गगनी विलसे नवारवी चल करी वंदन नवयुवका गगनी विलसे नवारवी तुझसी न बंधन कधीपतिका दिसली तुझला दिशानवी तुझसी न बंधन कधीपतिका दिसली तुझला दिशानवी दिड दारा प्राण आता झंकारती प्राण आता झंकारती कारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे कारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
सहज योग आजचा महायोग परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी कुंडलिनी जागृती द्वारे आत्मसाक्षात्कार तसेच आत्मशांती मंगल मूर्ती बोलो आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी की जय। येळकोट येळकोट ठीक आहे, प्रार्थना करू आपण। संपूर्ण चित्तावर मुळात आरती सदस्यरा परमपूज्य शिवाजीच्या चरणकमलास 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, पण याच्या अगोदर इथं पालाई नावाची एक गवळण होती, म्हणजे दूध काढून विकणारी एक महिला होती। ती माहेरी आली, सासर तिचं इथं आल्यानंतर तिनं शंकराच्या भक्तीची तिला इच्छा आणि आवड होती। मग ती शंकराची भक्ती करता करता ह्या डोंगराच्या बाजूला ती गुरं चारायला असायची आणि गुरं चारत चारत ती शंकराची भक्ती करायची। मग हा पूर्ण परिसर हा पूर्ण ड्राय होता त्यावेळेला, की डोंगर भाग म्हणूनच होता, पडीक क्षेत्र संपूर्ण होतं। आणि त्यावेळेला की ती सासरवशी नसल्यामुळं तिला डोंगराकडे लांब जायला बंदी घातली सासरच्या माणसाने। मग तिनं परमेश्वराला प्रश्न विचारला की परमेश्वर, मला तुझी भक्ती करायची आहे, पण तुझं स्थान इथं कुठं आहे, हे आम्हाला काहीतरी कळू दे। मग त्यावेळेला शंकराने तिला स्वप्नात येऊन सांगितलं की जिथं तुझ्या गाईचं मी दूध पिईन, नागरूपात येऊन दूध पिईन गाईचं, त्या ठिकाणी माझे स्वयंभू मूर्ती तिथं गावल। मग ह्या ठिकाणी ते नागानं दूध पिलं आणि त्या ठिकाणी स्वयंभू तिथं खंडोबाच्या मूर्तीच्या खाली शंकराची पिंड आहे, आता सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। आपण जाऊ ना डायरेक्ट, तसं काही नाही, आपण तिकडून डायरेक्ट जाऊ शकतो। मग ती पिंड सापडल्यानंतर त्याने काय केलं की त्या शंकराची तिने छोटंसं मंदिर शंकराची पूजा करायला चालू केली। ती करता करता खंडोबानं भैरवानं शंकरानं भैरवाचा अवतार घेतला आणि भैरवाने खंडोबाचा अवतार घेतला। तर हे करताना ती खंडोबाच्या भक्तीत रमली, खंडोबाने इथं जन्म घेतला का, तर मग ही खंडोबाचे ॲक्च्युली लग्न लागायचं ठिकाण आहे। इथं खंडोबाचं मूळ वास्तव्य जेजुरी, पण लग्न लागायचं ठिकाण ही पाली आहे। मंगसुळी म्हणून खाली गाव आहे, तिथं हळदी होतात। जानेवारीच्या पौर्णिमेला इथं लग्न लागतात, त्याच्या पाठीमागच्या पौर्णिमेला डिसेंबरच्या मंगसुळी म्हणून मान तालुक्यात आहे, खटावच्या जवळ मान तालुक्यात सातारा जिल्ह्यातच आहे, तिथं हळदी लागतात आणि जेजुरीला वरात निघते पुढच्या पौर्णिमेला। असं 3 पौर्णिमेला 3 देवाची विधी असतात। तर पूर्वीची आख्यायिका अशी की ती जी पालाई नावाची गवळण होती, त्या गवळणीनं काय केलं की ती थकल्यानंतर खंडोबा त्यावेळेला लग्न ठरलं। ती खंडोबाला तिनं निरोप दिला की मी तुझे एवढे असीम भक्त आहे, तर तुझ्या लग्नाला काय मी जेजुरीला येऊ शकत नाही। ॲक्च्युली म्हाळसा नेवासीची, खंडोबा जेजुरीचा। मग तिने काय केलं, खंडोबानं म्हणलं की तुला इकडे यायला जमत नाही तर मीच इकडे येतो, म्हणून खंडोबा आणि म्हाळसाचं लग्न इथं लागलं जातं। या ठिकाणं ह्याचे मानकरी देवराज पाटील म्हणून आहेत, खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी ट्रस्टी आहेत आणि पूर्वंपार विधिलिखित ताम्रपटा लिखित त्यांचा मान आहे आजोबा पंतोबापासून, की जसा उदयन महाराजांना गादीचा मान आहे तसा ह्या देवस्थानच्या देवाची लग्न लावायचा मान पूर्वंपार शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे। त्याची पण एक वेगळी आख्यायिका आहे, मान कसा दिला गेला। तर इथं त्यांना हत्तीवरून पहिली मिरवणूक निघायची यात्रेच्या दिवशी। लग्न यात्रा म्हणजे काय, तर खंडोबा आणि म्हाळसाचं लग्न। मग त्यांचा वाडा ह्या नदीच्या पलीकडच्या बाजूला वाडा आहे, मग त्या वाड्यातून हत्तीवरून त्यांना आणलं जायचं। इथून देवाचे विधी पूजा अर्चा करून त्यांच्या पोटाला देव बांधले जायचे, हत्तीवर त्यांना बसवलं जायचं। आणि पलीकडच्या बाजूला एक मंडप आहे मोठा, ह्या नदीच्या पलीकडे वाळवंट आहे, त्याला बाहुलं म्हणायचं। त्या मंडपामध्ये तिथं देवाच्या मंगलाष्टका गोरज मुहूर्तावर लग्न दरवर्षी
जानेवारी महिन्यात लग्न होतं. तर तिथं ती लग्न लागली जातात. रात्रभर देव बाहुल्यावर होतो आणि मग सकाळचा देव पहाटे देव इकडं आणला जातो. असा हा यात्रेच्या दिवशीचा विधी असतो. आणि हा पूर्ण मान हा त्यांना पूर्वपार शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. मग त्या काळात इथं ह्या पाली गावामध्ये गोरे पाटील, काळभोर पाटील, खराडे पाटील आणि नुसते पाटील असे 4 प्रकारचे पाटील होते. मग हा मान कोणाला द्यायचा? प्रत्येकजण म्हणायला लागले मला पाहिजे हा मान, प्रत्येकजण मला पाहिजे हा मान. मग त्यावेळेला पालाईनं जे गवळणं जे मंदिर छोटं बांधलं होतं त्याचं जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला आहे. आणि त्याची जबाबदारी धनाजी संताजींच्यावर दिली होती. शिवाजी महाराज इथं येऊन गेलेत, जीर्णोद्धाराची कामं बघून गेलेत. त्यात धनाजी संताजींना मार्गदर्शन करून त्यांच्या ह्याच्यातून हा देव मंदिर संपूर्ण बांधलं गेलेलं आहे. पूर्वपार 350 ते 400 वर्ष या गोष्टीला झाली. मग त्यावेळेला परत हा वाद उत्पन्न झाला. मग आता मान कोणाला द्यायचा? मग जो खरंच खंडोबाच्या जवळच आहे, खंडोबाला परमेश्वराला आतून जवळच आहे, त्याला मान द्यायचा. हे शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराज पण कुंडलीने जागृत होते आणि ते सत्यावर सगळं आदरते. मग शिवाजी महाराजांनी कोण आहे खरा मान कोणाला द्यायचा हा प्रश्न पडला. त्यावेळेला एक कढई ठेवली, कढईतलं तेल उकळलं, त्यात सोन्याचं नाणं टाकलं, कडं टाकलं आणि जो कोण त्या हात कडं काढल, मग गोरे पाटील आले, खराडे पाटील आले, खंडायत पाटील आले, असे 4-5 मोठे ग्रुप आहेत इथं, भावके आहेत. तर प्रत्येकानं हात घातला की प्रत्येकाला चटका बसला. ज्या वेळेला देवराज पाटलांचे पंजोबाने हात घातला आणि ते कडं काढलं तर पूर्ण भांडाऱ्यानं हात भरलेला होता. तेल लागलं नाही, काय नाही, किंवा भाजलं नाही. त्यावेळेपासून ताम्रपत्रावर कलेक्टरची नोंद यायची की हा संपूर्ण मान हा शिवाजी महाराजांचा मान ठरवून देवराज पाटलांनी पूर्वपारात. गादीचा मान कसा असतो तर 2 मुलं असली तर थोरल्या मुलाला गादीचा मान. तसंच ह्यांना पण देवराज पाटलांना 4 चुलते होते, पण थोरल्या मुलाला मान त्यांचा मुलगा हा देवराज पाटील असा तो आजपर्यंतचा वासा. आणि पालाई नावाच्या गवळणीमुळं पाली नाव पडलं आहे. तर ही अशी आख्यायिका खंडोबा देवाची पूर्ण आहे. जय श्री जय श्री. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती गुरु आदिशक्ती माता जी श्री निर्मला देवी की जय. जय श्री माताजी. श्री माताजींच्या कृपेने सामूहिक प्रार्थनेने श्री खंडोबा मंदिर पाली येथील ट्रस्टने सहजयोग आत्मसाक्षात्कार कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे. तारीख 3 एप्रिल. श्री खंडोबा मंदिर पाली. सर्वांनी प्रार्थना करा, सहभागी व्हा आणि हा शुभ संदेश इतर सहयोगींना पाठवा.